बरोबर आहे ना. तेव्हा फार काही सांगायची गरज नाहीये. पण मला वाटलं होतं तुम्हाला जमतील गणित. ज्या पद्धतीने गणित केलीत खरंच. बरं मला एक सांगा, रॉंग मेथड कुणाला लिहिलंय मी? कुणाला तरी रॉंग मेथड म्हणून लिहिलंय. येस, 2.4 दिस इज x इज इक्वल टू. ठीक आहे. आणि मी असं शिकवलं मित्रा, कळलं का? x इज इक्वल टू 2 प्लस 0.4 प्लस 0.04 प्लस 0.004 अँड सो ऑन. मित्रा विवेक, कळलं का? तू काही पण करतोय आणि तू 9 ची फॉर्म मेथड वापरली, लक्षात ठेव. आणि विच इज नॉट अलाउड. प्लस आतमध्ये आता 0.4 आणि 1 मायनस 0.1 हे सॉरी आपण हे घेत नाही का, एक्सट्रीमली सॉरी. 2 प्लस 0.4 अपॉन 1 मायनस 0. यातून काय निघेल तर 1 निघेल की नाही? हा बरोबर ना पोरांनो? सो इट इज 2 प्लस 0.4 अपॉन 0.9. कळलंय का? सो इट इज नथिंग बट 2 प्लस 4/9, 22/9 हे त्याचं फायनल आन्सर असायला पाहिजे. बघ विवेक, तुझं असंच आहे का? मेथड हीच आहे का? काही सोडवली? काय वाटेल ते सोडवलंस रे तू? हा असं नाही चालणार ना. मी काय शिकवतोय, तू काय लिहितोय? तू 9th मधली मेथड, आणि काल तुमचा असा समज झाला का काय की 9th मधली मेथड सुद्धा इथे चालेल म्हणून? अजिबात नाही, अजिबात नाही. दोन्हीपैकी एक मेथड सोडवा असं नाहीये. फक्त आणि फक्त हीच मेथड वापरायची. मी 11वीत आलाय ती मी असं सांगितलं काल की क्रॉस चेकिंग साठी वापरा. कळलंय? मी हे करतोय आणि कुणीतरी डेंजर केलंय. हो थर्ड सोडवतो की नो प्रॉब्लेम. इट्स ओके. पण मी फक्त तुलाच नाही, मी सगळ्यांनाच सांगतोय. काय वाटेल ते केलंय रे. काही म्हणजे लिटरली मला असं वाटायला लागलं की तुम्ही शाळा शिकलायत का नाही? कॅल्क्युलेशन येऊ नयेत का? अरे 1 मायनस 4.4 0.9 कधीपासून व्हायला लागलं? इतकी गरिबी अभ्यासातली. हॉरिबल केलंय, हॉरिबल. म्हणजे असं होतं मला की त्या व्यक्तीचं नाव घ्यावंच वाटतं की अरे काय करतोय, तुला कळतंय का काही? इतकी भयानक परिस्थिती आहे तुमची. कसे काय तुम्ही आलात इथपर्यंत, मलाच आश्चर्य वाटतंय. हॉरिबल, जस्ट हॉरिबल. आता ह्याला कसं करायचं बघा. 2.3 प्लस 0.05 आणि रिकरिंग 5 ला सांगितलंय ना मला, प्लस 0.005 प्लस 0.0005 अँड सो ऑन. आलं का लक्षात? सो बघा इथे x इज इक्वल टू 2.3 प्लस 0.05. आता 0.005 अपॉन 0.05. काय म्हणजे अक्षरशः मला एक एक चमत्कार बघायला मिळाले ना. खरंच चमत्कारच आहेत हे सगळे. तुम्ही महान लोक आहात खरंच. नाही लहानपणापासून फटके टाकलेले नाहीयेत अभ्यासावरनं, त्याचे परिणाम असतात. एवढा अभ्यास झालाच पाहिजे, कसा होत नाही? घ्या परत एकदा 0.1 हे पाठ झालंच पाहिजे.
अपॉन सी 0.1 minus 0.1. So this is nothing but 2.3 plus करेक्ट आहे का 0.05 अपॉन 0.9. पॉइंट तर जाईलच पण खाली 90 येईल. मग आता मी असं करीन इथे बघा 2.3 प्लस 0.5 आता इथे 5 अपॉन 90 होईल का नाही चेक करा तुम्ही वाटल्यास 5 अपॉन 90 होईल का मग सिंपल करायचं सोडून 10 ने मल्टिप्लाय 9 ने काय करत बसले ठीक आहे जाऊ दे बरोबर आलं हे खूप आहे आता 0 नी पॉइंट घेतला 9×5 = 45 परत 5 बरोबर का हा पण अपॉन 10 आहे बरोबर का हे आपल्याला नकोच होतं काहींनी हे पण काढून ठेवलंय अरे उपयोग काय पॉइंट मध्ये काढायचंच नव्हतं आपल्याला म्हणजे काय काढताय हे सुद्धा कळेना झालंय काहींना तर 23 अपॉन 10 प्लस 5 अपॉन 90 बरोबर आहे का इथे 9 इथे 9 करा तुमचं लॉजिक किती क्लिअर आहे ना पोरांनो या 2 चॅप्टर मध्ये चांगलंच कळणार आहे 23 9 किती करेक्ट 212 अपॉन 90 आता याच्यामध्ये तुम्ही आणखीन खाली जाऊ शकता 45 106 बरोबर आहे दिस इज युअर फायनल आन्सर काय म्हणजे काहीच काही करून ठेवली काही तर गणित कॅल्क्युलेशन काय संबंधच नसलेल्या गोष्टी करून ठेवल्या बरं आणि सगळ्यांनी म्हणजे ऑलमोस्ट सगळे म्हणजे म्हणण्यापेक्षा ऑलमोस्ट लोकांनी कालच्या स्क्वेअरचा पेरिमीटरचं गणित नाही केलं आणि ते नाही पाठवलं नुसतंच आपलं ही बाकीची सोपी सोपी करून पाठवली पेरिमीटरचं काय हा पेरिमीटरचं काय पोरांनो ते नाही कोणी पाठवलं चला मी दाखवतो पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर कारण साइड किती होते मी आता साइड 1 म्हणजे पहिल्या स्क्वेअरची साइड 1 आहे ही आहे 1 युनिट हो ना मग मी असं म्हणलं सगळ्यांनी नाही पाठवलं काही लोकांनीच पाठवलंय एक 4 लोकांनी फक्त वहीत आहे त्यांच्या आणि त्यांना हे पण पाठवलेलं आहे परफेक्ट ज्याला आलंय त्यांनी सगळी गणितं केली x2 इज इक्वल टू h2 इज इक्वल टू 1/√2 S3 किती आलाय चेक करा S3 1/2 आहे का S3 म्हणजे पेरिमीटर साइड ऑफ थर्ड येस येस ओके सो सी आता बघा पेरिमीटर ऑफ ऑफ फर्स्ट स्क्वेअर काय आला फर्स्ट स्क्वेअर इज 1 स्क्वेअर म्हणजे तो 4x1 अरे 4x1 म्हणजे 4च धरणार मी 4 सेंटीमीटर म्हणा काय म्हणा युनिट्स आहे म्हणून युनिट्स मध्ये येईल ठीक आहे सेकंड पेरिमीटर ऑफ सेकंड स्क्वेअर काय येईल 4 काय होणार 1/√2 तिसरा 4 × 1/2 एम आय राईट आता आपण काय करूया सम ऑफ पेरिमीटर करेक्ट आहे का बघा पहिलं मी लिहितो सम ऑफ पेरिमीटर
ठीक आहे. पेरिमीटर इज इक्वल टू, खाली लिहितो इज इक्वल टू 4 into 1 plus 4 into 1 upon root 2 plus 4 into 1 upon 2 and so on. करेक्ट आहे का? येस और नो? येस. आता मी त्याला असं लिहू शकतो का बघा बरं. 4 into 1 plus 4 into 1 upon root 2 plus 4 into 1 upon root 2 bracket square and plus so on. Yes or no? Come on guys. Yes. आता थोडक्यात 1 upon root 2 आणि 1 upon root 2 चा स्क्वेअर हे जीपीत झालं का नाही? हे जीपीत आहे का नाहीये? व्हॉट डू यू से? जीपीत आहे का नाहीये? मग जर जीपीत असेल तर ह्याचीच इन्फिनिटी काढेल ना मी. म्हणजे थोडक्यात बघा, सम टू इन्फिनिटी. सो ए इज 1 अपॉन 1 मायनस 1 अपॉन रूट 2. बरोबर आहे का? 1 अपॉन रूट 2 हा झाला त्याचा आर. आर हाच आहे ना. मग सी 1 अपॉन रूट 2 मायनस 1 अपॉन रूट 2. रूट 2 अपॉन रूट 2 मायनस 1. पॉइंट मध्ये करायचं नाही, रूट 2 ची व्हॅल्यू टाकायची नाही, उगाच काही पण करायचं नाही. ठीक आहे. तो सम टू इन्फिनिटी मिळाला तुम्हाला सगळ्यांना. सम टू इन्फिनिटी ए 4 येणार नाही, ए 4 येणार नाही, इंटू 4 होणार येतो. अजून वेळ आहे, मी करतोय कम्प्लीट. अँड देअरफोर सम ऑफ पेरिमीटर is equal to 4 into sum to infinity. So that is 4 root 2 upon root 2 minus 1 will be your final. अमेय परदेशी रिप्लाय का? आर्यन दाभाडे कालचा होमवर्क नाही आला. अमेय दाभाडे नाही, आर्यन दाभाडे, सॉरी. अथर्व हेरेकर तुमचाही होमवर्क पाठवलाय का? मला नाही दिसत आहे. चला, झालंय का पोरांनो? बोला. येस. 8 नंबरचं गणित करून दाखवा बरं. 8 नंबरचं गणित. देवश्री काल तुझा होमवर्क नाही आलेला बरं का. म्हणजे तूही बंद केलंयस होमवर्क पाठवणं. तू करत असशील पण माझ्यापर्यंत नाही आला म्हणजे नाही आला. कळलं का? करत असशील तू पण माझ्यापर्यंत नाही आलेला म्हणजे नाही करत आहेस तू. चला पटपट. 8वं गणित करताय का? नाही आला बहुतेक इशिता. बघतो तुमचं गणित होईल तोपर्यंत. करा पटकन. तोपर्यंत गणित करा. लगेच बघतो कोणाकोणाचे मेल आले. आणि उशिरा आला असेल तर नाही तपासलं जाणार. अमेय परदेशी रात्री 9:30 वाजता. आर्य दोषी रात्री 8:30 वाजता. त्यामुळे ते तपासलेले नाही. आर्यन चकपाळ, कनक पाटील, भार्गव थार, नंतर समृद्धी, सायली अडसूळ, मैथिली, आर्यन माने, ऋचा, साक्षी खडके, इशिता गारवे, सोहम नातू, साक्षी जगताप, मधुरा कुलकर्णी, तन्वी लिमये, श्रावणी प्रभुणे, त्याच्यानंतर आयुष भोज, विवेक, श्रेयस वळांबे, ऐश्वर्या खाडीलकर, मानसी काकडे, अथर्व हेरेकर,
बस, त्याच्या पलीकडे कोणाचाही मेल नाही. नाही आलेला तुझा योहान. नाही आलेला पण ते तुम्ही चेक करा, माझ्याकडे नाही पोहोचलेले. मी नावं वाचली तेवढेच आलेत मला. मी परत सांगतो, तुम्ही जर ईमेलला पाठवलं असेल तर मी तपासत नाही. आय ऑलरेडी टोल्ड यू, ईमेल नाही. त्यामुळे यू डिसाइड व्हॉट टू डू. नाही पण आलाच नाही, खरंच नाही आले. जे आले त्यांचे वाचून दाखवले. चला, केलं का आठवणी? व्हॉट इज युअर आन्सर? व्हॉट इज युअर आन्सर? परफेक्ट, परफेक्ट. 25 मीटर. आता ज्यांना आलं नाही त्यांच्यासाठी गणित वाचतोय. अ बॉल इज ड्रॉप फ्रॉम द हाईट ऑफ 10 मीटर्स. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात असं 10 मीटर हाईट आहे. इथनं बॉल ड्रॉप केला 10 मीटर वरनं, ही हाईट 10 मीटर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इट बाउन्सेस ऍट द हाईट ऑफ 6 मीटर. खाली पडल्यावर तो बाउन्स होतो 6 मीटरला. ठीक आहे, आणि देन 3.6 मीटर परत एकदा खाली जाऊन परत एकदा बाउन्स होतो. तो एवढा नाही होणार, इथंच होईल, आणि मग असा 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 सो ऑन. ठीक आहे, असं त्यांना म्हणायचंय. ठीक आहे, क्लिअर आहे का? आता हे गणित करणार कसं? टोटल डिस्टन्स फर्स्ट 10, देन विच वर 6 मीटर, राईट, अँड देन 3.6 मीटर अँड सो ऑन. असं करायचंय आपल्याला. सो नाव A is equal to 10 and R is equal to 6 upon 10, and that is 0.6. You can take for this also 3.6 upon 6, that is also 0.6. So ratio is 0.6. Now ratio is 0.6, correct? So R is less than 1. So sum to infinity is A is 10 upon 1 minus 0.6. 10 upon 1 minus 0.4, that is equal to 100 upon 4, and that is 25. So answer is 25 meter. ठीक आहे, क्लिअर? आपले 2.3 पर्यंतचे एक्सरसाइज कम्प्लीट. ठीक आहे, पुढतोय हे. आजची तारीख 21 आहे. मी सांगितलं होतं 25 तारखेपर्यंतचा सगळा सिलेबस असेल, बरोबर ना? काल येस. बघा, तुमचे मेल नसतील तर मला मेल आयडी सांग, पाठवावर का, नाहीतर पेपर येणार नाही. मी काही करू शकणार नाही. मग माझ्याकडे 54 मुलंच आहेत, कोणतरी 2 मीच आहेत. काल चेक केलं. आता आपण नवीन कन्सेप्ट शिकूया, हार्मोनिक प्रोग्रेशन, सॉरी, HP. पुस्तक उघडू नका, गडबड होईल, डोक्यात कन्सेप्ट चुकीचा जाऊन बसेल, त्याकडे लक्ष द्या.
ओके, बघा. पहिली डेफिनेशन सांगतोय ती लिहून घ्या. इफ reciprocals of the terms of sequence form an AP म्हणजे arithmetic progression, then such that a sequence is called harmonic progression. ठीक आहे. सपोज आता एक काय आहे हे सगळं समजावून सांगतोय. लिहून झालं असेल तर ZNC टाईप करा. कोणतरी असतं W. बर, ओके. बघा आता A प्लस D, A प्लस 2D, A प्लस 3D, A प्लस 4D अँड सो ऑन. याला आपण काय म्हणतो? काय रे पोरांनो, याला एपी म्हणतो. बरोबर आहे का? हा एपी आहे. आता या एपी मधनं बघा, या प्रत्येक टर्मचा रेसिप्रोकल घेतला 1/A आणि 1/A प्लस D, 1/A प्लस 2D, 1/A प्लस 3D अँड सो ऑन. याला म्हणायचं HP. याला म्हणायचं HP. सगळ्यांना कळलंय? हार्मोनिक प्रोग्रेशन. कळलं का पार्थ? पार्थ आहे का? पार्थ का झोपला? समजलंय? हा, पार्थ होमवर्क नाही पाठवला तू? अरे मला असं वाटायला लागलं एक पालक सभा घ्यायला पाहिजे आणि तिथे सगळ्यांना ओपन करायला पाहिजे की कोण कोण होमवर्क करत नाहीये आणि कोण होमवर्क करताय. मग बाम सर ते कडक आहे की नाही? हे करायलाच पाहिजे तुमचं ओपन. आता वेळ आलीये. प्रेमाने सांगून विषय संपलाय आता, नाही का? सो टाइप्स ऑफ मीन्स बघा. टाइप्स ऑफ मीन्स. मीन्स ठीक आहे. पहिला अरिथमॅटिक मीन. ठीक आहे. अरिथमॅटिक मीन. इफ 3 numbers A, capital A आणि B are in AP, ठीक आहे, then capital A is called. कदाचित आज कंप्लीट थेरी होईल, उद्या गणित होतील, पण घाबरू नका. गणित उद्या झाली तरी चालेल, पण हे मिस करायचं नाही कुठलंही. कळलंय का? मिस करायचं नाही, कुठलाही टॉपिक मिस नाही करायचं. फर्ग्युसन वाले तुमच्यासाठी हा याच्यानंतरचा म्हणजे 2.5 नंबरचा अतिशय महत्वाचा आहे. ज्यांचं फर्ग्युसन नाहीये त्यांनी 2.5 कडे लक्ष द्यायचं नाही का? असं काही नाहीये, कारण ते जेईला लागतं. बाकीच्यांचा तो कॅन्सल असतो. कळलंय का? तो A इज कॉल्ड अरिथमॅटिक मीन. अरिथमॅटिक
mean, that is AM of A and B. करेक्ट. आता बघा, ए मायनस ए होणार, कारण या दोघांमधला डिफरन्स इज इक्वल टू बी मायनस ए होणार. करेक्ट आहे का? एम आय राईट ऑर रॉंग? मी काय केलं, डिफरन्सेस घेतले दोघांमधले. ओके, कारण मी असं म्हणतानाच म्हणलंय की ते एपीत आहे, बरोबर आहे. सो 2a इज इक्वल टू a प्लस बी. एम आय राईट? येस और नो? So capital A is equal to A plus B upon 2. समजलंय? हा त्याचा फॉर्म्युला आहे, लिहून घ्या. हा त्याचा फॉर्म्युला आहे. हे मला वाटतं मी एक्सप्लेन केलं होतं नाही का रे मागे पण एकदा? कुठल्या तरी जेई मध्येच बहुतेक केलं होतं तुम्हाला एक्सप्लेन. आता खरी मजा येईल तुमची जेईला. जेईला तुम्हाला अनेक गोष्टी कळायला सुरुवात होईल. येस येस, ओके. पुढे जाऊया. आदित्य, काल तुझं हे होमवर्क नव्हता बरं का? तू लिथर्जिक व्हायला लागलाय हळूहळू हळू. इट्स युअर चॉईस. ओजस मराठी मी सांगताना फास्ट लिहायचं. तुम्ही खूप मागे पडताय. पुढे चला. जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन, बरोबर? ठीक आहे. बघा, जॉमेट्रिक मीन काय सांगतो? जॉमेट्रिक मीन काय सांगतो तर इफ 3 numbers A, G and B, A, B कंडिशन आहे बरं का, मस्ट बी ग्रेटर दॅन 0 और A, B मस्ट बी लेस दॅन 0. आयदर और पाहिजे, म्हणजे थोडक्यात 0 होणार नाही, नॉन 0 नंबर असणार. हे त्याच्यातनं दुसरं सांगायचंय तुम्हाला. आर इन डीपी, then G is geometric mean of A and B. बरोबर? म्हणजे G अपॉन A हा रेशो होईल की नाही, म्हणजे B अपॉन G सुद्धा हा पण रेशो असेल की नाही. रेशो इक्वल असेल तर हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असतील. एम आय राईट ऑर रॉंग? Therefore G square is equal to AB and therefore G is equal to root of AB. झालं? क्लिअर आहे? नक्की समजलंय? लिहून घ्या पटकन. झालं की झेड लिहा, कॅपिटल झेड करा. म्हणजे थोडक्यात एबीचं मल्टिप्लिकेशन, हे पण एक पॉइंट लक्षात ठेवा बरं का. एबीचं मल्टिप्लिकेशन शुड बी ग्रेटर दॅन 0. कारण जर एबीचं मल्टिप्लिकेशन मायनस आलं तर ते रिअल होणारच नाही. हे सगळे रिअल नंबर असतात, ए बी हे रिअल नंबर असतात. ओके ना? येस. रुचा गुणाजी इज टायपिंग समथिंग. क्वेरी आहे का रुचा? बघा पुढे तिथं होईच सोबत मी पुढचं लिहून ठेवतो. हार्मोनिक मीन. ठीक आहे. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज HM. हे नवीन आहे तुमच्यासाठी. इफ 3 numbers A,
ओके, 2 मिनिटं रुका. आता हे लिहून घे समोरचं, मग देतो लिहायला चान्स. आर इन एच पी, बरोबर आहे का? देन H is called as harmonic mean of A and B. पुढे समजावून सांगतो बघा. हार्मोनिक मीन मध्ये काय घडणार ते सांगतो. आता ए, एच आणि बी आहे, ठीक आहे. हे एचपीत आहेत, म्हणजे त्यांचे रेसिप्रोकल एपीत येणार का नाही? काय पोरांनो? कारण मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं की जे एपीत आहे, एपीचा रेसिप्रोकल एचपी आहे. तसंच मग एचपीचा रेसिप्रोकल एपी होईल का नाही? हे एचपीत आहे आणि हे आता एपीत आहे. आलं का लक्षात? मग एपी मध्ये आपण आता 2 मिनिटापूर्वी काय बघितलं की 1/H इज इक्वल टू 1/A प्लस 1/B अपॉन 2. म्हणजे बाकीच्या दोघांचं ऍडिशन डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू मिडल टर्म. लक्षात राहील? येस ऑर नो? सो बघा, कॅल्क्युलेट करूया आपण याला. 1/H इज इक्वल टू B प्लस A अपॉन ट्वाइस AB. याचा रेसिप्रोकल घ्या, म्हणजे H किती आला माझा? 2AB अपॉन A प्लस B. काय ध्रुव नाईक? हा, होमवर्क पाठवला का ध्रुव तू काल? येस. झालंय का सगळ्यांचं हे लिहून? वरचं रुचा तुला काय लिहायचं होतं पटकन लिहून घ्या. हा, चला पटपट लिहून घ्या. झालं की सांग रुचा पटकन. झालंय रुचा? जाऊ पुढे मी? ओके ग्रेट. चला पुढे. एक मिनिट ते येते. ओके, क्लिअर केलंय स्क्रीन. आता पुढे जाऊया आपण. थेरी ऑलमोस्ट सगळी संपली, तरी पण ते काही पॉइंट्स आहेत ते सांगतो, जे तुम्ही खरं तर मी ते जेईला शिकवतो, पण मी ते आत्ताच तुम्हाला सांगून ठेवतोय काही पॉइंट्स. आणि काही पॉइंट्स तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण येतात. सम रिझल्ट त्याला स्टार करून ठेवा, हे जेई साठी उपयोगी येणार आहे. बघा, हे काय आता शिकवलं मी आता 2 मिनिटापूर्वी. ए काय आहे? अरिथमेटिक मीन आहे का ए? अरे पोरांनो, अरिथमेटिक मीन आहे का ए? येस. मग अरिथमेटिक मीन असेल तर सपोज माझ्याकडे, थांबा, असं न लिहिता मी असं लिहितो x1, x2, x3 अप टू xn एवढे नंबर्स आहेत आणि मला ह्याचा अरिथमेटिक मीन काढायचा आहे. तर मी a इज इक्वल टू कसा काढणार? x1 प्लस x2 प्लस x3 अप टू xn आणि अपॉन n, म्हणजे हा झाला त्याचा अरिथमेटिक मीन. पहिलं नोटिफिकेशन आहे. दुसरा रिझल्टचं सेकंड बघा, लिहिलं का सगळ्यांनी? हे तर माहिती ऍव्हरेज काढतो तसंच आहे, पण आता खरी मजा आहे. नंबर तेच परत एकदा, x1, x2, x3 आणि अप टू xn. सपोज हे जीपीत आहेत. काय सपोज हे जीपीत आहे, तर या सर्वांचा मिळून मी जॉमेट्रिक मीन कसा काढीन? g इज इक्वल टू, बघा, nth रूट ऑफ x1 इंटू x2 इंटू x3
अप टू xn. समजलं का? सगळ्यांना कळलंय का? आता ज्यांना कळलं नसेल त्यांच्यासाठी सांगतो, b इज इक्वल टू रूट ऑफ ab आहे की नाही, हे स्क्वेअर रूट आहे. त्याच्यामुळे आता इथे 2 होते म्हणून इथे स्क्वेअर रूट, दॅट इज आपण असंही लिहू शकतो बरं का ह्याला, ab रेस टू 1/2 असंही लिहू शकतो. सगळ्यांना कळलंय? सगळ्यांना कळलंय? एनी डाऊट? एनी डाऊट? इथे जर 3 नंबर असते, आता कोणाच्या तरी डोक्यात येईल सर 3 नंबर असतील तर काय? बघा, सपोज इथे 3 नंबर आहे हा, आणि मी जी घेतलाय म्हणजे क्यूब रूट ऑफ होणार मग एबीसी, करेक्ट? क्यूब रूट होणार म्हणजेच ए बी सी या तिघांचं मल्टिप्लिकेशन पण रेस टू 1/3. सेम लॉजिक इथेही वापरता येईल आणि सेम ह्याला असंही लिहिता येईल ऑर म्हणून की x1 इंटू x2 इंटू x3 अप टू xn and bracket raised to 1 upon n. करेक्ट? सगळ्यांना कळलंय? कन्सेप्ट कळलाय? म्हणजे आता मला जेई शिकवताना हे खूप सोपं जाईल तुम्हाला आणि मजा येईल तुम्हाला जेई शिकताना. कारण ट्रिग्नोमेट्रीची जेई जी आहे, बेसिक ट्रिग्नोमेट्रीची सगळी संपले. हार्डेस्ट जी 12वीची ट्रिग्नोमेट्रीची आहे ती राहिले, ती ठेवतोय मी मुद्दामून, ती 12वीत शिकणार. थर्ड बघा, थर्ड फॉर्म्युला काय? तर पुन्हा एकदा x1 x2 x3 r आणि अप टू xn, r इन hp. आता हे सगळे hp झाले तर h कसा काढणार मी? h इज इक्वल टू 1 अपॉन x1 प्लस 1 अपॉन x2 प्लस 1 अपॉन x3 प्लस 1 अपॉन x4 अप टू 1 अपॉन xn. सगळ्यांना झेपलाय? येस? कळलंय का सगळ्यांना? काही डाऊट कुणाला? नाही? ओके. बघा आता फोर्थ पॉइंट असा आहे, इफ x इज इक्वल टू y देन a इज इक्वल टू g इज इक्वल टू h. जर x आणि y सेम असतील, आता a आणि b घेतलं होतं ना आपण, असं घ्या a इज इक्वल टू b घ्या, काय a इज इक्वल टू b आला तर कॅपिटल A इज इक्वल टू कॅपिटल, म्हणजे अरिथमेटिक मीन इज इक्वल टू जॉमेट्रिक मीन इज इक्वल टू हार्मोनिक मीन, आर ऑल आर इक्वल. सगळ्यांना झेपलंय? काय पोरांनो? ओके. सो आणखीन एक मोठा रिझल्ट आहे तो सांगतोय, तो तुमच्या पुस्तकात सुद्धा आहे. हे कदाचित पुस्तकात नसतील पण हे नक्की आहे. इफ A, B and H are AM, GM and HM of two positive numbers X and Y respectively. न्यूमरेटर मध्ये एन, हो हो मी एन लिहायचा राहिलाय, सॉरी सॉरी सॉरी, एन लिहायचा राहिलाय, एक्स्ट्रीमली सॉरी, मी गडबडीत एन लिहायचा राहिलाय. येस येस आदित्य, थँक्यू. लक्षात, मी पटकन गडबडीत ते लिहिलं नाही, पण एक्स्ट्रीमली सॉरी. देन आता याचा पहिला रिझल्ट बघा, पहिला रिझल्ट बघा, डी स्क्वेअर इज इक्वल टू AH आणि सेकंड रिझल्ट आहे A इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू B ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू H असा आहे. लक्षात घ्या सगळ्यांनी पटापट. समजलं सगळ्यांना? काय केलंय कळलंय? आता एक छोटं गणित करूया आणि मग पुढे जाऊया. उद्याला हा बहुतेक एक्सरसाइज सगळा संपेल, हो संपेलच, उद्याच संपेल हा. ओके ना? म्हणजे प्रोवाला आपल्याला हा घ्यायचा आहे, कोणता? अरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन. फर्ग्युसन वाले
तुमच्यासाठी आवश्यक, आणि तो फक्त तुमच्याकडेच घेतात. दुनियेत बाकी कुठे घेतला नाही तरी तो तुमच्याकडे आवर्जून घेतात. त्यामुळे मी तो तुम्हाला शिकवणार आहे. बाकीच्यांनी बसायचं नाही असं आहे का? नाही, सगळ्यांनी शिका. मी काय सांगितलं, नीटला फिजिक्सला मार्क नीट पडायचे असतील तर तुम्हाला हे सगळं शिकणं आवश्यक आहे. नाहीतर उगाच स्वप्न बघायची नाही. कळलं का? स्वप्नांसाठी धावता आलं पाहिजे, मेहनत करता आली पाहिजे. व्हेरीफाय वेदर द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर एचपी. कळलं का? व्हेरीफाय सिक्वेन्सेस आपल्याला एचपी आहेत का नाही हे चेक करायचंय. 1/3, 1/5, 1/7, 1/9 अँड सो ऑन. बरोबर आहे का? हे एचपीत आहे असं जर म्हणणं असेल तर पहिल्या टेकिंग reciprocal of each term. So 3, 5, 7, 9, and so on up to n. बरोबर? Clear? So P1 is equal to 3 and so on. असं म्हणूया आपण. आता difference is equal to 2 for all terms. काय नाहीये? आहे का नाहीये? Difference is equal to for all terms. Therefore, 3, 5, 7, 9 sequence is in AP. Therefore, 1/3, 1/5, 1/7, 1/9 is in HP. Very simple. समजलं सगळ्यांना? आता परत एकदा एक्सप्लेन करतो. वर सिक्वेन्स दिलेला आहे. टेकिंग रेसिप्रोकल ऑफ ईच टर्म. आपण रेसिप्रोकल केली प्रत्येक टर्मची. त्याचा झाला 3, 5, 7, 9 झाला. पहिली टर्म 3 आहे आणि मग मी चेक केलं तर डिफरन्स 2 चाच आहे फॉर ऑल टर्म्स. देअरफॉर 3, 5, 7, 9 अँड सो ऑन सिक्वेन्स इज इन AP. So 1/3, 1/5, 1/7 and 1/9 up to infinity, that is in HP. म्हणजे इनडायरेक्टली असंही म्हणता येईल, इफ द सिक्वेन्स इज इन AP देन इट इज इन HP. कळलं का? जो AP आहे तो HP आहे आणि जो HP आहे तो AP आहेच, ते वादच नाही. त्याशिवाय तो HP येणारच नाही. कळलंय सगळ्यांना? सिंपल आहे, बिंडोक काम आहे. बरोबर आहे ना रे? काय बरोबर? हो की नाही? येस. बाकीचं कराल का त्यातले 3? आज होमवर्कला कराल का? फार काय अवघड नाहीये. ओके, मग मी पुढचं घेऊ का? क्वेश्चन नंबर 2 घेऊ का? तो जरा इंटरेस्टिंग आहे म्हणून सांगतो. क्वेश्चन नंबर 2 बघा. फाइंड n टर्म अँड हेन्स फाइंड 8 टर्म. ठीक आहे, ऑफ द फॉलोइंग एचपी. थोडक्यात हे सगळे एचपी मध्ये आहेत, हे त्यांनी सांगितलंय. 1/5, 1/8, 1/11 अँड सो ऑन. बरोबर आहे का? तो बघा, रेसिप्रोकल करणार. 2, 5, 8, 11 is in AP. सॉरी, आर इन AP म्हणायला पाहिजे, इज नाही, AP. बरोबर आहे? सो A इज इक्वल टू 2, D इज इक्वल टू किती आला? 3. सो TN इज इक्वल टू A प्लस N-1 इंटू D. तोच असतो, सेम आहे, काही बदल नाही ह्याच्यात. सो TN इज इक्वल टू, हा TN कसा झाला? हा TN झाला एपीचा, एचपीचा नाही, एपीचा. सो 2 प्लस N-1 इंटू 3. सो 2 प्लस 3N मायनस 3. सो 3N मायनस 1 हा झाला TN. आर यू गेटिंग? टू सी, therefore sequence 8 nth term in HP is equal to 1/3
3n-1. सगळ्यांना कळलंय का? सगळ्यांना कळलंय का? येस. तो आता 8th टर्म in HP is equal to 1/3 into 8 minus 1, that is 1/23. Clear? खोडू काय आहे? खोडू काय आहे पोरांनो? Z&C, कम ऑन फास्ट. झालं ना पहिलवान? किती वेळ खेळताय त्याच्याशी? गिरिजा झेपलाय का? का डोक्यावरनं गेलंय? येस मानसी. ओके. आता यातली उरलेली 2 तुम्ही करायचे, मी नाही सांगणार. कळलंय का? उरलेली 2 तुम्ही करायची. येईल का? जमेल का सगळ्यांना? आता क्वेश्चन नंबर 3 करूया आपण. 3. Find AM. Find AM of two positive numbers whose DM and HM are given to me, that is 4 and 16/5. मला AM काढायचंय, GM दिलाय. मग आता एक फॉर्म्युला आपण शिकलो, B² is equal to AH. बरोबर का? अरे हो का नाही पोरांनो? So G is 4 given to me, that is 16. 4 आणि 16 त्याचा स्क्वेअर होईल. सॉरी, A into 16/5 होईल. बघा, 16 is equal to 16/5A. हे दोघं कॅन्सल झाले and therefore A is equal to 5. That means AM is equal to 5. क्लिअर? झेपलंय का? येस. कुणाला कळलं नाही सांगा बरं मला. समजावून सांगतो. कुणाला कळलं नाहीये पटकनी बोला. येस, पटकनी. एकदा परत सांगा. गणित विवेक, पहिल्यांदा गणित वाच. टेक्स्टबुक मधलं गणित वाचा. गणित वाचल्याशिवाय तुम्हाला काय चालू आहे हे कळणार नाही. त्यांनी असं म्हणलंय की फाइंड AM. मला G दिलाय, मला H दिलाय. करेक्ट आहे? सो G कसा येईल, A कसा येईल? तर साधी गोष्ट आहे, फॉर्म्युला आहे G² is equal to H. बरोबर आहे का? मी G ची व्हॅल्यू टाकली, H ची व्हॅल्यू टाकली, त्याच्यावरनं A ची व्हॅल्यू काढली. सिंपल लॉजिक वापरला. नाउ गेटिंग माय पॉइंट? येस. ओके. चला क्वेश्चन नंबर 4 करा पटकन. फॉर्म्युला सेम. क्वेश्चन नंबर 4 काढा. मला सांगा, उत्तर सांगा. पटकन. काय म्हणला ओजस मराठे? क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर किती आलं तुझं? 6/15. रॉंग. परत एकदा, न विचार करता, न सोडवता, न घाई तू हे करता, घाई करून काहीतरी उत्तर टाकलं, चुकीचं उत्तर टाकलं. करेक्ट. 24/5. विचारलंय काय, काढायचंय काय? काय ओजस? अरे बघत जा ना, एवढी कसली घाई आहे तुला? मी काय ऑस्कर देणार नाहीये तुझं पहिलं आलं म्हणून.
येस, बरोबर आहे. ज्यांना आलं नाही त्यांना. आता मला एचएम फाइंड करायचं आहे आणि दिलंय काय, एएम आणि जीएम दिलेला आहे. ए किती दिलाय, 15/2 दिलाय आणि जी किती दिलाय, 6 दिलाय. सो जी स्क्वेअर इज इक्वल टू ए एच. अरे बिंडोक काम होतो ओजस, याच्यात काहीच नव्हतं. 6 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 15/2 इज इंटू एच एम. करेक्ट. सो 36 into 2 upon 15 is equal to h. 5 आणि हा 12. सो 24/5. कुठं चाललायस तू, हा ओजस? तुझं लक्ष नाही आलंय का? एनिवे, क्वेश्चन नंबर 5 सोडवाल तुम्ही आज होमवर्कला आणि मला सगळी गणितं सोडवून दाखवाल. अर्धवट गणितं पाठवायची नाही, गणित आलंच पाहिजे आणि होमवर्क वेळेतच पाठवायचा. कळलंय का? सो दिवाळीच्या अगोदर पेरेंट्स मीटिंग होईलच. त्यात ह्या सगळ्या बाजू मांडीनच मी, की मुलं होमवर्क करतच नाही आणि माझ्याकडे प्रूफ आहे, त्यामुळे मी ऑनलाईन सुद्धा दाखवू शकतो. हे बघा, मला मेल आलेले नाही.